कृपया कृष्णाई क्रिकेट संघाने आपलं क्षेत्ररक्षण कृपया लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. बराच उशीर झालेला आहे. सहकार्य करायचं आहे. आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग पर्व दुसरे सर्व मान्यवरांचे खूप खूप स्वागत. दरम्यान एक घटना घडली. एक 13 दिवसापूर्वी कैलासवासी मधुकर लक्ष्मण फटनाईक यांचं निधन झालं. श्रद्धांजली मी व्यतीत करतो. त्यासाठी फक्त 1 मिनिट सर्वांनी उभं राहायचंय. 1 मिनिटात आपण सर्वांना त्यांना एक श्रद्धांजली अर्पण करूया. परेड सावधान. वळूया सामन्याकडे. फायनलचा सामना कृष्णा क्रिकेटर वर्सेस बाळू 11च्या दरम्यान. धन्यवाद अक्षय. धन्यवाद अक्षय. 6 षटकांचा सामना. पंचांची खूण येते ती सामना सुरू होण्याची पहिल्या वेळेला अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे विशाल कावळे आपल्या हाती चेंडू घेतोय. खोदून काढलेला चेंडू नक्कीच मात्र क्षेत्ररक्षक भूषण जाधव चेंडूवर येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू हा अडवला जातोय आणि पहिल्या प्रयत्नात अडवलेल्या चेंडूची परतीची फेक ही होते आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. तर संघाचं खातं हे एका धावेने उघडलं जातंय. एक अशी धावसंख्या ही प्रथम फलंदाजी करताना बाळू 11 क्रिकेट संघ. नाणेफेकीचा सुदैवी कौल हा बाळू 11 क्रिकेट संघाच्या बाजूने जातोय. विघ्नेश आंदुर्लेकर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय आणि क्षेत्ररक्षणाची धुरा हे विशाल कावळे आपला संघ घेऊन सजवताना दिसतोय. आडव्या बेटचा फटका मारण्याचा प्रयत्न हा अखेरच्या क्षणी प्रयत्नच राहतोय. चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. नक्कीच प्रयत्न असेल तो मात्र मोठे फटके मारण्याचा अनिवार्य. पॉवर प्लेची 2 षटके ही फलंदाजांसाठी पोषक मानली जातात. ती 2 षटकं मात्र नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न हा दोन्ही फलंदाजांचा. कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. फटका फसला जातोय. क्षेत्ररक्षक नेत्रदीपक असा झेल हा टिपतोय आणि जो आक्रमक असा वाटत झाला पहिल्या सामन्यातील देवेंद्र गडेकर मात्र माघारी परतला जातोय. 2 या धावसंख्येवर मात्र 1 या धावसंख्येवर मात्र पहिला मोहरा हा गारद होतोय तो बाळू 11 क्रिकेट संघाचा. पहिल्या षटकात मोहरा हा गारद होतोय. जबाबदारी येऊन ठेपते ती संघ मालक दीपक फटनायक याच्या खांद्यावर. नौका खेळाडू म्हणजेच सागर गवंडी याची वर्णी स्ट्रायकिंग एंडला लागते. दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल विशाल कावळे याचं. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू. तिसऱ्या चेंडूवर गडी हा गारद केला जातोय आणि इरादे हे स्पष्ट केले जातात ते मात्र गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने 4-5 पावलाचा रनअप.
आडव्या बॅटचा फटका खोदून काढलेला चेंडू बिलॉंग द कार्पेट चेंडू जमिनी सामंत ड्राईव्ह होतोय क्षेत्ररक्षक चपळाईने चेंडूवर येतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची नामी संधी ही दोन्ही फलंदाजांकडे परिणामी चोरटी अशी एक धाव ही मात्र दोन्ही फलंदाज आपल्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने पूर्ण करतायत तर एका धावेने धावसंख्या ही पुढे सरकली जाते ती 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सन्माननीय चंद्रकांत साळगावकर यांचं आगमन होते. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती राहील मान्यवर कक्षात येऊन त्यांनी स्थानापन्न व्हायचे. पुढवून खेळण्याचा प्रयत्न हा यशस्वी होतोय. सीमेवर तैनात असलेला भूषण जाधव याला कोणतीही संधी न देता चेंडू सीमेचे उल्लंघन करतोय आणि अखेरच्या क्षणी मात्र चेंडू मातृभूमीला प्रदान होताना दिसतोय आणि या 6 धावा संघाच्या खात्यात जोडल्या जातात. 6 धावेने धावसंख्या ही परावर्तित होते. तब्बल 8 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात ते मात्र बाळू 11 क्रिकेट संघाच्या प्रथम फलंदाजी करताना. तर या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी विशाल कावळे सज्ज होतोय. आडव्या बॅटचा फटका नक्कीच मात्र फटका सुरेख प्रकारे निघतोय. एक टप्पा घेत चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने वेग घेतोय आणि 4 धावा संघाच्या खाती जोडल्या जातात आणि 4 धावेनी संघाची धावसंख्या ही दुहेरी अंकात रूपांतर करते. 12 धावा या धावफलकावर पाहायला मिळते त्या बाळू 11 क्रिकेट संघाच्या. एका षटकाचा खेळ हा समाप्त होतोय. एका षटकाच्या सांगते अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा बाळू 11 क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना. ब्लॉकहोल खोदून काढलेला चेंडू मात्र स्ट्रेट डायचा फटका. समीर राणे चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न हा अखेरच्या क्षणी मैदानावर प्रयत्नच राहतोय. चेंडू मात्र चेंडू चौकाराच्या दिशेने वेग घेतोय आणि 4 धावा संघाच्या खाती जोडल्या जात आहेत. तब्बल 16 धावापर्यंत मजल ही मारली जाते ती बाळू 11 क्रिकेट संघाची. दुसरं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. 2 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक पोषक अशी गोलंदाजी. खोदून काढलेला चेंडू पुन्हा एकदा समीर राणे चेंडू पर्यंत पोचतो न पोचतो तोपर्यंत चेंडू मात्र सीमेचं उल्लंघन करतोय आणि षटकाराच्या दिशेने हा विसावला जातोय. तर 6 धावा बहुधा महागडा ठरतोय तो मात्र सिद्धेश आपल्या सुरुवातीच्या 2 चेंडू दरम्यान पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका तदनंतर मात्र षटकार म्हणजे 2 चेंडू दरम्यान तब्बल 10 धावा खर्च करताना दिसतोय तो मात्र एक युवा गोलंदाज म्हणजेच सिद्धेश आपल्या गोलंदाजी दरम्यान. खोदून काढण्याचा प्रयत्न हा पसला जातो. यष्ट्यामागे यष्टीरक्षक विशाल कावळे थोडासा बीट होतोय तोपर्यंत चोरटी अशी एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनेची धावसंख्या ही परावर्तित होते ती तब्बल 23 धावा या धावफलकावर. आडव्या बॅटचा फटका बहुधा फटका फसतो की काय. भूषण जाधव चपाईने चेंडूवर येतोय. नेत्रदीपक असा झेल हा टिपला जातोय आणि आक्रमक असा वाटणारा संघाचा संघ मालक ज्याने यापूर्वीच्या सामन्यात तारणहार मारून एक मोठी फलंदाजी जबाबदारीने फलंदाजी केली होती तो दीपक फडनाईक मात्र तंबूचा रस्ता पकडतोय. एका चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 11 धावाचं बहुमूल्य असं योगदान देतोय आणि तंबूच्या दिशेने वाटचाल हा करतोय. तर बक्षिसांची खैरात असलेली ही स्पर्धा. या स्पर्धेदरम्यान अजून एक बक्षीस म्हणजे षटकारांची हॅट्रिक मारणाऱ्या फलंदाजाला अर्शद बेग यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेले आहे. नक्कीच बक्षिसांची बरसात असणारी ही स्पर्धा. अनेक मान्यवरांकडून या स्पर्धेदरम्यान प्रत्येक खेळाडूला बक्षीस हे देण्यात येते कारण बक्षीस
प्रदान केलं जातंय फलंदाजांचे किंवा गोलंदाजांचे इरादे स्पष्ट होतात. दरम्यान नवीन फलंदाज म्हणजे संघाचा आयकॉन खेळाडू तारणहार बहुधा विघ्नेश आंदुर्लेकर हा स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. अनिवार्य पॉवर प्लेचे शेवटचे 2 चेंडू हे शिल्लक प्रयत्न असेल तो विघ्नेश याचा मोठा फटका मारण्याचा. फुलटॉस चेंडू खेळून काढतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक विश्राम कावळे परतीची फेक करतोय. संधी मात्र एक धाव घेण्याची होती परंतु ती संधी विघ्नेश आंदोलेकर या एक धाव घेण्यासाठी नकार देतोय. चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. अनिवार्य पॉवर प्लेचा सांगता करणारा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतात. सांकेतिक भाषेत ज्याला पंजाब टू हरियाणा म्हणून संबोधलं जातंय तो अतिरिक्त चेंडू मात्र सिद्धेश याच्या करवी टाकला जातोय आणि अतिरिक्त चेंडूची प्रतिस्पर्धी संघाच्या गोत्यात एक धावेने भर ही पडली जाते. हुक करण्याचा प्रयत्न समीर राणे झेलपर्यंत पोहोचतो ना तो पोहोचतो तोपर्यंत चेंडू मात्र सीमा रेषेचे उल्लंघन करतोय आणि विघ्नेश आंदोलेकरच्या बॅटमधून एक मोठा फटका तमाम रसिक प्रेक्षकांना हा पाहायला मिळतोय आणि 6 धावा या संघाच्या खात्यात जोडल्या जातात. 6 धावेनी धावसंख्या परावर्तित होती. तब्बल 30 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. कृपया विनंती येते जे प्रेक्षक सीमा नजदीक बसलेले सीमा रेषेजवळ बसलेले आहेत त्यांनी कृपया थोडंसं मागे सरकून बसावं. आम्हाला सहकार्य करावं. आतापर्यंत ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाली तर थोडंसं सहकार्य करा. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील शेवटचा महत्त्वपूर्ण सामना 2 बलाढ्य संघादरम्यान रंगतोय तर कृपया विनंती येते मंडळाकडून थोडंसं सहकार्य करा. आपलं सहकार्य हे बहुमूल्य सहकार्य असेल या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपलं सहकार्य आपली उपस्थिती ही प्रमुख कारण ठरतंय या स्पर्धेदरम्यान. मनपूर्वक आभार. आपला बहुमूल्य वेळ काढून तुम्ही ही स्पर्धा पाहण्यासाठी या स्पर्धेदरम्यान आपली बहुमूल्य उपस्थिती दर्शवल्याबद्दल. या सामन्याकडे 2 षटकांचा अनिवार्य पॉवर प्लेचा खेळ हा समाप्त होतोय. तिसरा गोलंदाज म्हणजे गोलंदाजी दरम्यान राजा याच्या हाती कर्णधार चेंडू सोपवतोय. जबाबदारीचं ओझं हे राजा युवा खेळाडूच्या खांद्यावर सोपवलं जातंय. आडव्या बॅटचा फटका बहुधा पोहोचतोय स्वतःच्या फॉलो थ्रोवर. राजा झेल खाली येतोय. नेत्रदीपक असा झेल हा आपल्या फॉलो थ्रोवर टिपलं जातोय आणि बहुमूल्य मोहरा म्हणजेच एक आक्रमक दर्जाचा सागर गवंडे याला तंबूचा रस्ता दाखवण्यात यश हे संपादन करतोय. 6 धावांचं बहुमूल्य असं योगदान देतोय आणि तंबूच्या दिशेने वाटचाल करतोय. डीजे दोन 2.1 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. 2 महत्त्वपूर्ण मोहरे म्हणजेच गारद होत आहेत तर नंतर जबाबदारी बहुधा येऊन ठेपते ती मात्र 3 गडी बाद होत आहेत आणि जबाबदारी ही विघ्नेश आंदुर्लेकर आणि गौरव रडकर याच्या खांद्यावर येऊन ठेपली जाते. पहिल्या चेंडूवर गोलंदाज आपले इरादे हे स्पष्ट करतोय. मोहरा हा गारद करतोय. सागरला तंबूचा रस्ता दाखवतोय. सन्मानजनक चेंडू हा खेळून काढतोय. बिलोंग द कार्पेट चेंडू जमिनीसंबंध ड्राईव्ह होतोय. एक धाव ही पूर्ण केली जाते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न हा केला जातोय. क्षेत्ररक्षकाची ढिलाई आणि या क्षेत्ररक्षकाच्या ढिलाईचा परिणाम प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात ज्या चेंडूवर एक धाव मिळणं अशक्यप्राय वाटत होतं त्या चेंडूवर मात्र सहजरित्या आपल्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने 2 धावा या सहजरित्या पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या बहुधा 32 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. ते मात्र प्रथम फलंदाजी करताना बाळू 11 क्रिकेट संघाच्या सन्माननीय चंद्रकांत साळगावकर सर यांचं आगमन होतंय. मंडळातर्फे हार्दिक स्वागत. त्यांना विनंती राहील मान्यवर कक्षा देऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच मात्र गौरव गडेकर माघारी परतला जातोय. गौरव रडकर माघारी परतला जातोय. ज्या अपेक्षेने मात्र मैदानाचा ताबा घेतला होता ते अपेक्षा पूर्ण न करतात मात्र माघारी परतावं लागतंय. आपला भोपळाही न फोडता माघारी परतावं लागतं. 2 धावावर माघारी परततो. संघाची धावसंख्या ही स्थिरावली जाते. ती नाम मात्र 32 धावा. चौथा हादरा बहुधा बाळू 11 क्रिकेट संघाला बसतोय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय थोडासा चुकीचा ठरतो की काय असं प्रश्नचिन्ह संघाचा तारणहार संघाचा आयकॉन खेळाडू विघ्नेश आंदुर्लेकर याच्या समोर उभं राहतोय. पावनखिंड लढवायची ज्या बाजी प्रभूने महाराष्ट्रासाठी पावनखिंड लढवली तशा प्रकारची पावनखिंड आपल्या संघासाठी लढवायची. ती जबाबदारी पेलायची. आपल्या संघाला जवळजवळ 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचवायचं. या सामन्यात विजय संपादन करायचा आणि आरवलीश्वर आरवली प्रीमियर लीग
या स्पर्धेच्या या चषकावर आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरायचा हा निर्वाळा बहाल केला जातोय तो मात्र विघ्नेश आंदुलेकर, तर दुसऱ्या बाजूने नवख्या खेळाडूंचा भरणा असलेला विशाल कावळ्याचा संघ मात्र एक नेत्रदीपक अशी कामगिरी गोलंदाजी दरम्यान करताना दिसतोय. आडव्या बॅटचा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, एष्टे मागे चेंडू वेग घेतोय, थोडीशी अचूक फेक, बॅकअप न मिळता तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज एक धाव ही पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या परावर्तित होते ती तब्बल 33 धावा या धाव फलकावर पाहायला मिळतात. कृष्णाई क्रिकेटर संघाचा विचार केला तर विशाल कावळे, समीर राणे, भूषण जाधव, स्वतः मालक देवेंद्र धुरी, तगड्या फलंदाजांचा संघ, तर दुसऱ्या बाजूने एक नौका खेळाडू म्हणजेच विघ्नेश आंदुर्लेकर सारखा एक अनुभवाने नटलेला खेळाडू हा मैदानात दिसतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज, फुलटॉस चेंडू थोडासा क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचतोय तोपर्यंत एक धाव खेळण्याची नामी संधी, समीर राणे परतीची फेक करतोय तोपर्यंत मात्र एक धाव ही पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या ही परावर्तित होते ती 34 धावा या धाव फलकावर. बाळू 11 क्रिकेट संघ 4 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना. तिसऱ्या षटकातील बहुधा शेवटच्या चेंडूचा खेळ हा शिल्लक डावकुऱ्या हातीचा फलंदाज बहुधा मैदानात दिसतोय तो सोनू गुडकर. जबाबदारी असेल हुक करण्याचा प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय. 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या सांगते अखेरीस 4 गड्याच्या मोबदल्यात 34 धावा या धाव फलकावर पाहायला मिळतात. त्या मात्र बाळू 11 क्रिकेट संघाच्या उर्वरित 3 षटकांचा खेळ हा शिल्लक. 3 षटकात बाळू 11 संघ किती धावपर्यंत मजल मारतोय की प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच कृष्णाई क्रिकेटर संघ या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतात. काय घडतंय काय बिघडतंय हे येणारा काळ आणि वेळ सांगू शकते. तोपर्यंत पुढील समालोचन करण्यासाठी आमचे सहयोगी समालोचक तुषार गवंडी यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतो. तमाम रसिकाच्या वतीने मी या स्पर्धेतून स्वप्नील संचोकर आपली रजा घेतोय. और ये देखो आते आते स्वागत किया वहां पर विशाल कावले का। विघ्नेश आंदुर्लेकर जिसके लिए जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, वो धुआंधार बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, उसी प्रकार यहाँ पर पहली गेंद पे स्वागत किया, बेहतरीन छक्का विघ्नेश के बल्ले से। और फिर से एक बार स्क्रीन के ऊपर विशाल कावले, इस बार ब्लॉकल में गेंद, कदमों में गेंद थी, काफी हद तक गेंद हवा में। और ये देखो एफर्ट अच्छा था लेकिन गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर। फिर से एक बार हैट्रिक लगाए तो इरशाद बेग की ओर से 200 रुपए का नकद इनाम। बेहतरीन गेंद, बेहतरीन गेंद, इस बार परिवर्तन के तौर पर टिप्पा गिरने के बाद अतिरिक्त उछाल प्राप्त करती हुई गेंद। गेंद में गति थोड़ी सी कम थी, इसीलिए वहां पर थोड़ी से चकमा खा बैठे विघ्नेश आंदुर्लेकर। नतीजा आप लोगों के सामने है, गेंद निकलती हुई, सीटी बजाती हुई, गुनगुनाती हुई विकेट कीपर के दस्तानों में। आगे आए कदमों का इस्तेमाल किया, विद ऑन द कारपेट गेंद को खेल दिया मिड ऑफ के स्थान पर। डीप लॉन्ग ऑन से खिलाड़ी आकर गेंद को गैदर करके बैकअप करते, तब तक आसानी के साथ एक रन लेने का समय दोनों बल्लेबाजों में शेष था। इस एक रन के साथ दोस्तों पारी का कुल स्कोर होता हुआ यहां पर 47 रन। रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। अब मात्र उभरता हुआ सितारा मैन फ्रॉम सकेले कोल बाएं हाथ के बल्लेबाज सोनू गोडकर दिखाई देते हुए स्क्रीन के ऊपर। विशाल चले अपनी ओर की अगली गेंद लेकर,
शफल आकर खेलने का प्रयास, लेकिन वहां पर क्लीन अप होकर बैक टू द पेविलियन आना पड़ा। वहां पर सोनू गोड सौ सुखदा सगुण पालियेकर मॅडम यांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती राहील मान्यवर कक्षातून स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद अक्षय। तो नए बल्लेबाज की हैसियत से मैदान के भीतर छोटे कद के मैन फ्रॉम अरावली संदीप जाधव दिखाई देते हुए, यहाँ पर संदीप को एक बेहतरीन भूमिका निभानी होगी। विघ्नेश आंदुरलेकर का साथ निभाना होगा। साथ निभाने का हुनर कोई दोस्तों ताले से सीखे, टूटता है लेकिन साथ नहीं छोड़ता है। बेहतरीन गेंद, अतिरिक्त उछाल प्राप्त करनी वाली गेंद, और ये देखो विकेट का पतन। अपने फॉलो थ्रू में बेहतरीन कैच लेते हुए और वापस खाली हाथ गए थे और खाली हाथ उनको लौट खेल समाप्त होने के बाद पारी का कुल स्कोर दिखाई देता हुआ 47 रन। नए बल्ले गेंदबाज राजा किनलेकर और उनके सामने विघ्नेश आंदुरलेकर। शॉर्ट पिच गेंद को बेहतरीन शॉट एक्स्ट्रा कवर के रीजन में दोनों खिलाड़ियों को चीरकर गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए डीजे। या मॅच मध्ये षटकारांचं हॅट्रिक जर बनवलं तर अर्षद बेग याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक येते. धन्यवाद अक्षय। राजा फिर से चले, कमेंट्री कक्ष के एंड से अपनी गेंदबाजी जारी रखेंगे। बेहतरीन गेंद इस मर्तबा परिवर्तन के तौर पर गेंद को थोड़ा सा आगे डाला। पिछली गेंद थोड़ी सी पीछे डाली थी वहां पर राजा किनलेकर ने और उसको खूब बेहतरीन तरीके से खेला था। वहां पर एक्स्ट्रा कवर के रीजन में छक्का लगाया था, लेकिन परिवर्तन के तौर पर गेंद को आगे रखा और नतीजा आप लोगों के सामने बिंदी गेंद की हुई समाप्ति। ब्लॉक होल में गेंद हल्के हाथ से गेंद को खेलती है मिड विकेट के स्थान पर। वहां पर खिलाड़ी तैनात है। सिद्धार्थ कावले गेंद पर हावी होकर फील्ड करके थ्रो करते, तब तक आसानी के साथ विघ्नेश आंदुरलेकर ने 1 रन चुराया और 1 रन के साथ पारी का कुल स्कोर होता हुआ यहां पर 54 रन स्कोर कार्ड के ऊपर। राजा किनलेकर अपने व्यक्तिगत ओवर की अगली गेंद लेकर बेहतरीन गेंदबाजी। टिप्पा गिरने के बाद गेंद देखो, लेग कटर वाली गेंद थी, बाहर की तरफ निकली। वहां पर स्वप्निल कावले सूझबूझ भरी बल्लेबाजी करनी होगी। स्ट्राइक उनको ज्यादा से ज्यादा गेंदें विघ्नेश आंदुरलेकर को खेलने को देनी होगी, तभी एक अच्छा सम्मानजनक स्कोर खड़ा कर सकते हैं। फुल टॉस गेंद और ये देखो हम भी नहीं किसी से कम, ये दिखाते हुए यहां पर फुल टॉस गेंद थी। लेकर चले अपनी इस ओवर की आखिरी गेंद लेकर।
बेहतरीन गेंद बैकफुट पर आकर गेंद को खेल दिया कवर कवर पॉइंट के रीजन में, गेंद निकलती हुई एक्स्ट्रा कवर के रीजन में, वहां पर खिलाड़ी और गेंद के बीच रेस और आखिरकार खिलाड़ी ने उस रेस में जीत दर्ज की और तब तक 2 रन अंकित किए वहां पर स्वप्निल ने अपने खाते में। इस 2 रन के साथ दोस्तों पारी का कुल स्कोर होता हुआ 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद 62 रन 62 धावा 5 षटकांच्या सांगते एकेर। बॉलर ने तो इस इनिंग की अंतरिम 6 गेंदें लेके सागर दिखाई देते हुए और उनके सामने विघ्नेश आंदुरलेकर। विघ्नेश आंदुरलेकर ने जिस प्रकार विशाल का स्वागत किया था उसी प्रकार यहां पर सागर का स्वागत किया 6 रन के साथ। 6 रन के साथ पारी का कुल स्कोर यहां पर 68 रन। खुद स्वप्निल कावले बैक टू द पैविलियन रनआउट के रूप में के भीतर शैलेश बाकर। राज ओडिसी की ओर से 100 रुपए का नकद इनाम हर छक्के के लिए। इस बार विद लॉन्ग द कारपेट गेंद को खेल दिया, डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात था, समीर राणे बैकअप करते। शैलेश बाकर आपको ढेर सारा नकद, ढेर सारी तौर पर इनाम आए हैं। दिनेश बाकर की ओर से 300 रुपए का नकद इनाम एक छक्के के लिए, राहुल अंसुरकर की ओर से 100 रुपए और राज ओडिसी की ओर से 100 रुपए। बेहतरीन गेंद इस बार पुलरलन की गेंद थी, एक लॉफ्टेड शॉट लॉन्ग ऑफ के स्थान पर। 1 रन से संतुष्ट हुआ पर दोनों बल्लेबाज। अभी तक देखा जाए दोस्तों पारी का कुल स्कोर होता हुआ यहाँ पर 71 रन। शाम का माहौल है और इस शाम के माहौल में धूप में थोड़ी सी नमी छा गई है, तो यहाँ पर सेकेंड इनिंग में बल्लेबाजी करते हुए बहुत सारी परेशानियों को झेलना पड़ेगा। और ये देखो आज बेहतरीन स्ट्रोक, नो मैंस लैंड में गेंद निकलती हुई, लेकिन वहां पर बेहतरीन कैच लेते हुए कांचन राणे दिखाई देते हुए और विघ्नेश आंदुरलेकर जिस प्रकार लय में थे, जिस प्रकार बल्लेबाजी कर रहे थे, उनको वापस पैविलियन में भेजा वहां पर सागर ने। अब मात्र इस इनिंग की आखिरी गेंद लेकर सागर, विघ्नेश आंदुरलेकर ने बनाए कुल यहां पर 34 रन, 13 गेंदों में 34 रन बनाए और 5 छक्कों के बदौलत। अब मात्र इस इनिंग की आखिरी गेंद लेकर सागर चले और उनके सामने है राहुल। इस बार फितरंग कारपेट गेंद को खेल दिया, अंदरूनी किनारा लगा गेंद को और गेंद निकलते विकेटों के पीछे देवेंद्र के हाथों में। दोस्तों देखते ही देखते पहले इनिंग का खेल हुआ समाप्त। 6 ओवर का खेल समाप्त होने के बाद पारी का कुल स्कोर 72 रन 72 रन और 73 रनों की
जरूरत ये मुकाबला जीतने के लिए। सेकेंड इनिंग में किस प्रकार यहाँ पर बल्लेबाजी होगी, पूरा दारोमदार रहेगा यहाँ पर भूषण जाधव, सिद्धार्थ कावले, देवेंद्र धुरी, विशाल कावले, विश्राम कावले के ऊपर। और यहाँ पर गेंदबाजी की जिम्मेदारी रहेगी सागर गवंडी, विघ्नेश आंदुरलेकर और नए गेंदबाजों के ऊपर। देखने वाली बात होगी दोस्तों, यह अंतरिम महामुकाबला मेगा फाइनल, कौन सी टीम बाजी मारती है, कौन किसका परचम लहराता है इस मैदान के भीतर। होनहार कमेंटेटर, मराठी के होनहार कमेंटेटर योगेश परब और उनका साथ निभाएंगे हिंदी कमेंटेटर अक्षय धुरे। तो मैं तुषार गवंडे इस श्रृंखला से अलविदा लेता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। गडेकर, देवेंद्र गडेकर, तुम्हाला विनंती करेन मी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. धन्यवाद तुषार. पहिल्या इनिंगचा खेळ हा समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 72 धावा धावफलकावर. सर्वेश बागकर 72 धावा म्हणजे फाईट इन टोटल. सूर्य मावळतीकडे, हवेचा वेग अतिशय शांत झालाय आणि अशा वातावरणात दिनेश बागकर मोठे फटके मारणे थोडंसं अवघड होतं. कसरत करावी लागेल मी म्हणेन कृष्णा क्रिकेटर संघाला. आणि कसरत करणारे 2 खेळाडू मैदानावर, उदयनमुख खेळाडू म्हणून ज्याची ख्याती भूषण जाधव आणि दुसऱ्या बाजूला मैदानावर नेरसारा असा अनुभव टेनिस क्रिकेटचा विश्राम कावळे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर गवंडे. ऑफिशियल्स पंच दोन्ही पंचांची सुंदर कामगिरी सर बाबू टेमकर आणि सर प्रदीप पेडणेकर. 70-70 शॉपचे मालक अगदी योग्य दरात त्यांच्याकडे स्पोर्ट्स शूज, बॅट, टी शर्ट्स आपल्याला अवेलेबल पाहायला मिळतील. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचं आक्रमण करायचं होतं भूषण जाधवला मैदानावर. फटक्यावर नाराज होतोय सुरुवातीच्या कालखंडामध्ये. आरवली संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग 2023चा क्रिकेटचा रणसंग्राम. कुठची स्पर्धा असो, कुठचाही कार्यक्रम असो, प्रत्येक स्पर्धेचे, प्रत्येक कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असतात ते रसिक प्रेक्षक. ते रसिक प्रेक्षकांचं आरवली क्रिकेट संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. चमनी लगतचा शॉट्स करलेला क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. परतीची पेक, एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकाचा या मैदानावर 2 धावा धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बाळू 11 संघ या मैदानावर आपण लढत करतोय. दुसऱ्या बाजूला कृष्ण क्रिकेटर संघ. कोणत्या संघ या सुंदर अशा चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरेल ती मात्र अगदी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. येणारा वेळ, येणारा काळ ठरवतोय. सुंदर गोलंदाजी, गती परिवर्तनाचा चेंडू. या ठिकाणी सागर रेडकरला चेंडू थोडासा या मैदानात, गौरव रेडकरला थोडासा चेंडू चुकवून गेलाय. एकेरी धावसंख्येची पावलं, धोक्याची घंटा कोणाची वाजली आहे या मैदानावर की काय.
पण सुरेख ग्रँड विकेट या मैदानावर. पण डगआउट मध्ये कृष्ण क्रिकेटर संघाची दिल की धडकन वाजली होती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये संघाचे संघ मालकांची दिल की धडकन वाजली होती. ऐन मोक्याच्या क्षणी सुरेख बिटवीन विकेट मैदानावर भूषण जाधव आणि विश्राम कावळेची आणि दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 4 धावा धावपलकावर. सुंदरशी आपण स्पर्धा पाहतोय tenniscricket.in माध्यमातून. मेगा फायनलचा दिवस अंतिम सामना या मैदानावर रंगला जातोय. फटका बसलाय, ज्याची धोक्याची घंटा वाजली होती तोच खेळाडू स्क्रीनवर. ती दुसरी धाव दिनेश वाकर अंगलट येते मैदानावर. चोरटी धाव घेतली होती जरूर, ते धावेवर कौतुक केलं होतं, पण प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फायदा होतोय मैदानावर. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजानं महत्वाच्या सामन्यात जाणं या कृष्ण क्रिकेटर संघाला मेगा फायनल पर्यंत आणण्यासाठी सिंहाचं योगदान दिलंय तो खेळाडू भूषण जाधव. बॅक टू द पॅव्हिलियन. तोपर्यंत आपण ऐकूया एक सुंदर संगीत. डिसो ऑपरेट आता जबाबदारी संघाच्या सेनापतीकडे येऊन टिपली आहे मैदानावर. वामन कावळेच्या आज पावनखिंड लढवावी लागेल, कारण विघ्नेशनं हे मैदान गाजवलंय. पहिलं अर्धशतक खेळी या मैदानावर पीटर फर्नांडिसची, दुसरं अर्धशतक खेळी विघ्नेश आंदुर्लेकर. सुंदर फटका, संघ मालकांच्या हातामध्ये चेंडू. सिद्धार्थ कावळेला आल्या पावली माघारी परतावा लागलाय. या मैदानावर 5 ते 6 वेळा हॅट्रिकची संधी आली आहे. ही जवळजवळ 7वी संधी. आणि बघूया या स्पर्धेची मैदानावर कोणता गोलंदाज या मैदानावर स्पर्धेची हॅट्रिक करतोय. दुसरा सिद्धार्थ कावळे बॅक टू द पॅव्हिलियन. फसलेला फटका. कृष्ण क्रिकेटर संघ लढत करतोय 72 या धावसंख्येची, आणि 72 या धावसंख्या असून प्रतिस्पर्धी संघाला आम्ही रोखणार हे इरादे स्पष्ट केलेत मैदानावर. बाळू 11 या संघानं. फटक्यांची आतषबाजी. स्पर्धेचा सांगतेचा सामना या मैदानावर. कोणता संघ या मैदानावर विजेता संघ विजयाचा झेंडा या मैदानावर फडकवेल, आणि तो फडकवलेला झेंडा जवळजवळ 2024 पर्यंत याच मैदानावर फडकत राहील. सुंदर अशा ट्रॉफीवर कोणता संघ नाव करतोय. नवीन फलंदाज मैदानावर डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज अणसूर गावामध्ये ज्याचा आवर्जून नाव घेतला होता. अणसूर एक्सप्रेस या नावाने त्याला कित्येक वेळा संबोधले. असा मॅन फ्रॉम अणसूरचा सागर गावडे मैदानावर पावलं टाकतोय. आज सागरला आपले कलात्मक गुण बहाल करावे लागतील. ओमकार चिपकरनं या मैदानावर दुपारचं सत्र डोळ्यांचं पाळणं पेडणारे खेळी तब्बल 2300 रुपयाचा मानकरी. 14 चेंडू 50 धावा. काय फलंदाजी केली मैदानावर सर्वेश भागकर, आणि त्यानंतर सामना त्याने विजयी करून दिला होता. त्यानंतर ॲबी स्पोर्ट्स सकाळचं बॅड लक, आणि बाळू 11 संघ या मैदानावर दबदबा गाजवतोय. सुरेख गोलंदाजी. हॅट्रिकचा चेंडू या मैदानावर सागर गवंडीना. जो सागर गवंडी अगोदरच्या साखळी सामन्यापासून जो क्वालिफायर एलिमिनेटर राऊंडमध्ये थोडासा महागडा ठरलाय, पण त्यानं मेगा फायनलच्या महत्वाच्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वाच्या गड्यांना बाद करत या मैदानावर ज्या काही चुका झाल्यात त्या विसरायला भाग पडल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 72 धावांचा पाठलाग करतोय मैदानावर कृष्ण क्रिकेटर संघ. तोपर्यंत एक सुंदर संगीत डीजे संबोधलेली क्रिकेट स्पर्धा. विघ्नेश आंदुर्लेकर. सुंदर फटका पाहायला मिळतोय. फटका चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. अनुभव काय असतो मैदानामध्ये दाखवलाय. का मला अनुभवी खेळाडू म्हटलंच आता याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये विश्राम कावळे दाखवलंय. सांघिक धावपलकावर 10 धावा धावपलकावर. सुंदर फटका नेत्रदीपक पद्धतीचा फटका. 10 धावा धावपलकावर. एका बाजूनं अनुभव, दुसऱ्या बाजूनं उभरता खेळाडू विघ्नेश आंदुर्लेकर.
विघ्नेश आंदुर्लेकर हल्ला बोल केलाय मैदानावर. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पॉइंटला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन तैनात. एक तेरी एक मेरी ही रणनीती मैदानावर फक्त क्रमवर लावले कृष्णाई क्रिकेटर संघानं आणि स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय प्रितेश रावळ यांच्या ठिकाणी हाक मारत आहे. आरवलेश्वर आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून साहेब आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती फटाक्यांच्या आतषबाजीत आपलं स्वागत हे जरूर केलं. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानबंद व्हा व त्यांच्यासमोर येणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी येऊन स्थानबंद व्हा. च्या माध्यमातून मान्यवरांची मंदियाळी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्माननीय प्रितेश रावळ यांच्या ठिकाणी आगमन आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्याला साहेब विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानबंद व्हा व त्यांच्या सर्व सहकारी या ठिकाणी पोहोचले त्यांचं उद्या हार्दिक हार्दिक स्वागत. सोनू धावपल कबर 3 मोहरे गारद झाले मैदानावर. संघाच्या सेनापतीनं मैदानावर पावलं टाकली आहेत. ज्याच्याकडे क्षमता आहे पाया रोवायचा होता भक्कम पण या मैदानावर थोडीशी हलकीची स्थिती येणाऱ्या कालखंडामध्ये कृष्ण क्रिकेटर संघाची. एक खिलाडी सेनाबरोबर संघाचा सेनापती मैदानावर ही स्पोर्टमॅनशिप असते मैदानावर. सर्वेश एका बाजूनं प्रतिस्पर्धी संघाचा जरी खेळाडू असला तरी त्याला मैदानावर मदत केली जाते. याला म्हटलं जातं क्रिकेट आणि क्रिकेटचा सन्मान राखणं. सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानावर. दाद द्यावी लागेल सागर गवंडी म्हणजे सर्वांना सुंदर क्रिकेट. आरवलीश्वर आरवली संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून दाद द्यावी लागेल. लाख मोलाचा सलाम असेल आरवली क्रिकेट संघाला स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मित्र सन्माननीय तुषार साळगावकर या ठिकाणी पोहोचते. आपलं सहर्ष स्वागत. हलक्या हाताने घेऊन काढतोय सन्मान देतोय चेंडूला. विघ्नेश आंदुर्लेकरला सन्मान मैदानावर. दोन्ही तगडे खेळाडू दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानावर. बेस्ट वर्सेस बेस्ट सामना दिनेश वाक्कर मैदानावर. एका बाजूने विघ्नेश आंदुर्लेकरनं नेतृत्व केलंय दुसऱ्या बाजूने विशाल कावळेनं. दोन्ही याच गावातील याच वाडीतील खेळाडू या मैदानावर. पण चषक कोणाच्या नावावर कोरला जाईल अजूनही सांगणं कठीण आहे मैदानावर. सुंदर फटका डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका. एकेरी धावसंख्येनं खातं कोल्लं ते विशाल कावळे मैदानावर. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 11 धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. सागर गावडे आणि विशाल कावळे या जोडीवर संघाची पूर्ण मदार असेल. येणारा काळ 72 धावा फायटिंग टोटल उभी केली आहे मैदानावर. बाळ 11 संघानं संघाच्या संघ मालकाने काय योगदान दिलंय मैदानावर. एक सुंदर पद्धतीचं झेल टिपलंय आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर दुसरे संघ मालक अजूनही चिंतेत आहेत कारण हात खोलावे लागतील. मोठा फटका टोलवायचा होता. सुरेख गोलंदाजी डाव्या हाताचा फलंदाज ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजाला तो लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बंद जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय आणि या सागर गावडेला एका बाजूला विघ्नेश्वर हल्ला बोल करायचा होता. तो प्रयत्न राहत मैदानावर निर्धाव चेंडूची गणनाही होत. सांघिक धावपलकावर स्थिरावला गेला. 11 धावा 3 गडी बाद. कृष्ण क्रिकेटर्स पाठलाग करतोय तब्बल 72 एका तगड्या धावपलकाचा. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. शयरेष्टीवर येऊन आढळला तो चेंडू. सुरुवातीच्या कालखंडापासून सागर गावडे चाचपटत खेळतोय. आज मैदानावर संघाचा हुकमी एका संघाचा सेनापती मला ही का उपमा दिली याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये विशाल गावलेला द्यावं लागेल. समीकरण मैदानामध्ये 24 चेंडू 62 धावांची आवश्यकता कृष्णाई क्रिकेटर संघाला.
अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता आहे बचावाचं साधन आणि ते आक्रमण मैदानावर करावं लागेल संघाच्या सेनापतीला मैदानामध्ये. आज प्रतिनिधित्व करतोय संघाचं कर्णधार पद ज्याच्या नावाकडे नेतृत्व करतोय खेळाडू. दुसऱ्या बाजूने प्रतिस्पर्धी संघाची भेदक गोलंदाजी करणारा सागर गवंडी आपल्याला पाहायला मिळतो आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर 2 षटकात प्रतिस्पर्धी संघ 30 या धावसंख्येवर मजर मारले होते आणि आता कृष्ण क्रिकेट संघ फक्त 11 धावात 3 गडी बाद. फटका फसला या मैदानावर. लॉलीपॉप पद्धतीचा झेल टिपलाय. ज्या चुका झाल्या सागर गवंडीकडून त्या चुकांना पूर्ण विराम त्यानं दिलाय. सर्व काही विसरायला लावलंय मैदानावर कारण संघाचे 2 तगडे खेळाडू या मैदानावर झेलबादच्या स्वरूपात माघारी परतले आहेत आणि बाळू 11 संघ या मैदानावर जल्लोष करतोय. पाच झाल्यानंतर का विशाल कावलेकडे ताकद होती या मैदानावर, क्षमता होती आणि ज्यावेळी विशाल माघारी परतलाय त्यानंतर रसिक प्रेक्षक नाराज होऊन जागा सोडली आहे. हलक्या हाताने घेऊन काढले चेंडूला, दिशा दिली आहे चेंडूला. फक्त एकेरी धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. सागर वर्सेस सागर या मैदानावर लढत आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या चेंडूवर. सागरला आज कलात्मक गुण दाखवावे लागतील. अडसूर गावामध्ये माझं का कौतुक केलं नाही. प्रीमियर लीगच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जे ख्याती होते, मॅन ऑफ द सिरीजचा याच्याकडे किताब, उत्कृष्ट फलंदाज अशा तिहेरी संघमानं त्याला गुण गौरवलाय. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण येणाऱ्या कालखंडावर दाखवावं लागेल. संघाचा कर्णधार माघारी परतलाय आणि कर्णधार माघारी परतल्यानंतर मैदानावर 52 खिंड लढवावी लागेल. फटका फसलाय मैदानावर. 9 मॅच मध्ये शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय. परतीची बेक एकेरी धावसंख्येची लहर आणि बऱ्याच कालावधीनंतर 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 13 धावा धावपलकावर. सुरेख गोलंदाजी केली. मी सर्वेश प्रथम तर सांगितलं होतं सागर गवंडीनं ज्या चुका केल्यात त्याला विसरून जावं लागेल कारण महत्वाचे मेगा फायनलला त्यांना 2 गडी बाद केलेत. जे मॅच फिनिशर होते कृष्ण क्रिकेटर संघाचे आणि पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली मैदानावर. राजाचे सुटलेलं झेल या मैदानावर. आज राजा उंके राजा ही स्थिती मैदानावर आणावी लागेल कारण पीटर फर्नांडिस मगाशच्या सामन्यामध्ये बाद झाला. 90 धावा असताना सर्व शांतता आली होती दिनेश वाकर आणि मैदानावर ओमकार चिचकरनं या मैदानावर टाळ्यांचा आवाज करायला लावला. 14 चेंडू 50 धावा. तशी एखाद्या खेळाडूला खेळी करावी लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय शंकरभाई कांबळे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत साहेब. आपल्याला विनंती. फसलेला फटका या मैदानावर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. झेलबादच्या स्वरूपात सागर गावडे बॅक टू द पॅव्हिलियन. कांबळे साहेबांचं या मैदानावर आगमन होत आहे. कांबळे साहेब आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी येऊन स्थानपन्न व्हा. सहर्ष स्वागत. आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग 2023 ज्यासाठी केलं होतं 88 दिवस या मैदानावर. नवीन खेळाडू मैदानावर, स्वतः मालक मैदानावर, एक खिलाडी सेना बरोबर देवेंद्र धुरी मैदानामध्ये पावलं टाकतोय. देवेंद्र धुरीला खर्चित केलंय तब्बल मैदानावर 6 पॉइंटला. आज मैदानावर षटकारांची आतषबाजी करावी लागेल. सलग 3 षटकार टोलावले तर देवेंद्र धुरीला सन्माननीय शुभोट डिसोजांकडून 500 रुपये, सन्माननीय योगेश बर्डेकडून, गौरेश बर्डेकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, देवेंद्र धुरीसाठी राहुल अणसुरकर यांच्याकडून 500 रुपये, दिनेश बागकर हॅट्रिकसाठी आणि दिनेश बागकर यांच्याकडून 500 रुपये. पहिला चेंडू हलक्या मोठा फटका टोलवायचा होता देवेंद्र धुरीला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 15 धावा धावपलकावर संत गतीनं धावपलक आपल्याला पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक 3ऱ्या षटकाची झाली सांगता आणि 7व्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर फटाक्यांची आतषबाजी आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग बद्दल समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचा या ठिकाणी प्रथमतः स्वागत खूप खूप आभार मानतोय. पण या स्पर्धेमधून मी योगेश्वर आपली रचा घेतोय आणि आपण आपल्या गावचा एक सुंदर आवाज ऐकूया उर्वरितच्या 3 षटकांसाठी अक्षय दोरे. के बीच में हर एक छक्के के लिए देवेंद्र के बिल्कुल गौरव बाकर की ओर से 100 रुपए का इनाम. 18 गेंदों का खेल बाकी और 18 गेंदों में 58 रनों की जरूरत है. यानी कि ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी विस्फोटक वाली बल्लेबाजी मैदान के बीच में होनी चाहिए और वो विस्फोटक वाली बल्लेबाजी करने के लिए ट्रैक के ऊपर मिस्टर देवेंद्र धुरी डी फॉर डेंजरस मैदान के बीच में. 1 मिनट अंपायर. हेलो चलेंगे मैदान के बीच में. विघ्नेश आंदोलकर गेंदबाजी मार्ग के ऊपर देवेंद्र के लिए शॉर्ट पिच गेंद. यहाँ पर देखो थोड़ी सी फटकी हुई गेंद थी. कारपेट के सारे स्क्वायर लेकर में सिंगल रन मुकम्मल करेंगे. दूसरे का प्रयास नहीं रहेगा. यहाँ पर हर एक गेंद के ऊपर अब मात्र जोखिम लेनी पड़ेगी. योगेश बड़े शॉट के लिए जाना होगा. ताबड़तोड़ वाली बल्लेबाजी विस्फोटक वाली बल्लेबाजी करनी चाहिए देवेंद्र को. इसी बीच सिंगल के तहत बहुत देर के बाद पारी का स्कोर 16 रन स्कोर कार्ड के ऊपर. राजा चिन्नेकर ऑन स्ट्राइक एक युवा बल्लेबाज उभरते हुए सितारे. यहाँ पर देखो टैप किया पॉइंट और कवर कर में कारपेट के सारे गेंद गोली के रफ्तार के साथ सीमा रेखा करीब जाकर गेंद को फील्ड किया गया. वापस थ्रो करेंगे तब तक दूसरा रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने. 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ा 18 रन स्कोर कार्ड के पर. इक्के दुक्के से यहाँ से काम नहीं बनेगा. चौके छक्के लगाने होंगे. सामान्य शंकरजी कांबळे सर यांचं आगमन होतं आहे. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. माजी आमदार सन्माननीय शंकरजी कांबळे सर यांचं आगमन होतं आहे. सन्माननीय प्रसन्न आसगावकर सर यांचं पण आगमन होतं. यांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मान्य किरण पालियकर यांचं आगमन होतं. त्यांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत. रनों के ऊपर 4थे ओवर के कुल मिलाकर 3 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ. शाम के सत्र में एक फाइनल का मुकाबला दर्शकों से खचाखच भरा यह मैदान. उन सभी दर्शकों को फिर एक बार मैं अक्षय दुरी सलाम करता हूं. ऑफिशियल अंपायर की भूमिका में हमारे पेडनेकर सर, उनके साथ साथ बाबू टेमकर सर, जिन्होंने 3 दिन में एक अंपायरिंग का काम निभाया. बहुत ही बढ़िया डिसीजन उनके रहे इस टूर्नामेंट दौरान. उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा इस टूर्नामेंट के दरमियान मैं करता हूँ. साथ साथ यूट्यूब टेनिस क्रिकेट के माध्यम से यूट्यूब पर हमारे दोनों भाई बिल्कुल एक बेहतरीन काम इस टूर्नामेंट दरमियान. साथ साथ सर्वेश बाकर स्कोरिंग काउंटिंग की भूमिका में. फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर. ये गेंद बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तानों में. बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर. कुल मिलाकर 8 टीम ने हिस्सा लिया था इस मुकाबले में. सन्मान्य किरण पालियकर यांचं आगमन होतं आहे. मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. पटकी हुई गेंद, यह काफी दूर यहाँ पर शरीर से खेलते हुए. बल्ले और गेंद के बीच संपर्क नहीं. गेंद विकेट कीपर के दस्ताना में. बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर.
कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ, सब 4 ओवर का खेल हुआ समाप्त। 18 रन मात्र स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी 12 गेंदों का खेल बाकी। 12 गेंदों में 50 रनों की 49 रनों की जरूरत। यहां से हर एक छक्के के लिए बिल्कुल 100 रुपए का इनाम हमारे दोस्त गौरव बाकर की ओर से। बड़े शॉट के लिए जाना होगा यहां से, मैच समाप्त हुआ नहीं है अभी भी। बड़े शॉट अगर लगाते हैं इस मैदान में तो बिल्कुल मुकाबला बन सकता है। यह गेंद लेफ्ट के बाद काफी बार गौरव रेडकर गेंदबाजी मार्ग के ऊपर। एक बेहतरीन स्पेल उनका रहा था पिछले मुकाबले में, वहां से करवट बदलता हुआ मुकाबला जो दबाव पैदा किया था पिछले मुकाबले में, बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी की थी। एक टर्निंग पॉइंट गेंदबाजी जिनकी रही गौरव रेडकर जिनका नाम। यहाँ पर शफल होकर खेलने का प्रयास, फाइन लेग के रिजल्ट में बेहतरीन फील्डिंग, वहां पर सिंगल रन मुकम्मल। सिंगल से काम बनेगा नहीं मैदान में, मैं पहले कह चुका, बड़े शॉट के लिए जाना होगा। मात्र 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। मुकाबला कहीं ना कहीं एक तरफा नजर आता हुआ, लेकिन यहां से कोशिश होनी चाहिए थी। इसी बीच बड़ा स्ट्रोक, अब मात्र अपने हाथ खोले, गेंद बिल्कुल भेज दिया सीमा रेखा पार 6 रनों के लिए। चलेंगे मैदान के बीच में फिर एक बार गौरव रेडकर गेंदबाजी मार्ग के ऊपर। इसी बीच फिर एक बार कवर के रिजल्ट में, एक्स्ट्रा कवर के रिजल्ट में गेंद ट्रेवल हो रही है, सिंगल रन में यहाँ पर मुकम्मल करेंगे। देवेंद्र बिल्कुल अपने ऊपर ट्रैक लेना चाहते हैं, बिल्कुल बड़े शॉट के लिए जाएंगे जरूर, लेकिन एक भी बड़ा शॉट उनका नजर नहीं आया। एक दो बड़े शॉट दिखा तो बिल्कुल दर्शकों का मनोरंजन हो जाएगा मैदान के बीच में। बड़ा शॉट, काफी देर तक गेंद हवा में खड़ी होती हुई, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, और यहाँ पर देखो हल्की सी गलती, यहाँ पर मिस फील्ड, वहां पर फम्बलिंग हुई, गेंद फिसल गई हाथ से, और 2 रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाज। एक जीवनदान जरूर मिला, लेकिन फिर एक बार प्रयास करना होगा। आसान गेंद थी, लेकिन बल्ले का ऊपर हिस्सा लेकर काफी देर तक गेंद हवा में खड़ी होती हुई, शायद जज नहीं कर सके उस गेंद को। 8 गेंदों का खेल बाकी, 38 रनों की जरूरत। बड़ा स्ट्रोक, काफी देर के बाद गेंद को भेज दिया सीमा रेखा पार 6 रनों के लिए। डीजे इसी बीच बड़ा स्ट्रोक, फिर एक बार उड़ाया गेंद को, गेंद पहुंच गई सीमा रेखा पार 6 रनों के लिए। बिल्कुल 100 रुपए का इनाम लगाया हर एक छक्के के लिए, लेकिन यहां से अब मात्र देवेंद्र को स्ट्राइक लेनी चाहिए। 6 गेंदों का खेल बाकी, और 6 गेंदों में कम से कम 26 रनों की जरूरत। 6 गेंदे 26 रन, यानी कि 3-4 बड़े शॉट और मैच को खत्म कर देंगे। लेकिन वो 4 बड़े शॉट उसके बीच खड़े हैं बिल्कुल आदित्य, जो स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। 9 सेकंड के ऊपर देवेंद्र धुरी, और गेंदबाजी मार्ग के ऊपर देवेंद्र गडेकर। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग के ऊपर, देवेंद्र गडेकर इस टूर्नामेंट का आखिरी ओवर लेकर, इस इनिंग का आखिरी ओवर लेकर
देखेंगे क्या होगा इस मुकाबले में, क्योंकि आदित्य जो कि स्ट्राइक पर यहाँ पर देखो बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के 10 नंबर, एक विकेट का पतन यहाँ पर जरूर होगा। आदित्य को वापस डगआउट में लौटना है। डीजे देवेन को काम करना होगा बड़े शॉट के लिए, यहां से जाना होगा बिल्कुल शॉट पिच लाइन, गेंद इस बीच उड़ाया गेंद को, काफी देर तक गेंद हवा में, ऊंचाई कम लंबाई भी कम, यहां पर कैच ड्रॉप हो गया। यहां पर देखो दूसरा रन मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज, एक खराब शॉट सिलेक्शन, शायद बल्ले के रिडार में नहीं आई गेंद, अगर सही तरह से कांटेक्ट होता तो बिल्कुल गेंद सीमा रेखा पार होती, ऊंचाई ज्यादा और लंबाई कम वाली ये गेंद। 43 रन स्कोर कार्ड के ऊपर, प्रयास बहुत ही बढ़िया था देवेंद्र धुरी का, फिर एक बार प्रयास करेंगे बड़े शॉट के, लेकिन यहां पर देखो यहां से यहां पर बेहतरीन गेंद, बिल्कुल छक्का देती हुई गेंद बल्लेबाज को विकेट कीपर के दस्तानों में, बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से बेंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर, और चले गए फिर एक बार गेंदबाजी मार्ग के ऊपर देवेंद्र गडेकर। यहां से वन साइड मुकाबला बिल्कुल सिंगल के ऊपर निर्भर, मात्र औपचारिकता बाकी इस मुकाबले में, कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त, मात्र 2 गेंदों का खेल बाकी, और 2 गेंदों में कम से कम 23 रन बनाने हैं, मात्र औपचारिकता बाकी। बिल्कुल गए साल सीजन 1 में ऐसा ही मुकाबला हुआ था, बाड़ू 11 वर्सेस कृष्णा क्रिकेटर के बीच में फाइनल का मुकाबला, वो 2 टीमें आज के दिन में फाइनल के दिन में इस मैदान के बीच में सीजन 2 में नजर आती हुई। वन साइड मुकाबला जरूर नजर आया था पिछला साल का, इस साल का भी शायद आखिरी 2 गेंदों के ऊपर यह मुकाबला रुका हुआ, 22 रनों की जरूरत 2 गेंदों के ऊपर, बिल्कुल एक तरफा, औपचारिकता बाकी है इस मुकाबले में। फिर एक बार कारपेट के सहारे, मात्र औपचारिकता बाकी है इस मुकाबले में। सिंगल रन मुकम्मल, सिंगल के तहत पारी का स्कोर 46 रन, 22 रनों की जरूरत, 21 रनों की जरूरत आखिरी गेंद के ऊपर। बहुत बड़ा फासला नजर आता हुआ, क्योंकि शाम का माहौल है, और एक बड़ा शॉट बिल्कुल कैच के लिए निकले, और यहां से जीतती हुई टीम बिल्कुल बाड़ू 11 जो पिछले साल के फाइनलिस्ट है, वही इस साल भी